आणि यानंतर एक दुःखद आणि आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी बातमी, स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालंय। वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एम्स रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून देशभरातले त्यांचे चाहते प्रार्थना करत होते, पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही। काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करावं लागलं। स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रचंड मोठं नाव राजू श्रीवास्तव यांनी कमावलेलं होतं। वयाच्या अवघ्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपले प्रतिनिधी विनोद घाटके आपल्या सोबत आहेत। विनोद, तुम्हा आम्हाला सर्वांना हसवणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेलाय। म्हणजे खरं तर खूप दुःखद घटना आहे, दुःखद गोष्ट आहे। कारण ज्या राजू श्रीवास्तव यांनी खरं तर स्टँडअप कॉमेडीचे सगळे पॅरामीटर्स चेंज करून टाकले, टेलिव्हिजनवरती एक वेगळं सेट केला, वेगळा पॅटर्न सेट केला, असं राजू श्रीवास्तव आज आपल्यात नाही आहेत। 40 दिवसांपूर्वी म्हणजे साधारण 10 ऑगस्टला त्यांना व्यायाम करत असताना हार्ट अटॅक म्हणजे झटका आला, हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यानंतर ते गेले 40 दिवस हॉस्पिटलमध्ये होते। डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते की काहीतरी घडेल, काहीतरी चमत्कार होईल। मधल्या काळात त्यांची बायको शिखा आणि मुलीने सुद्धा अनेक पोस्ट टाकल्या होत्या की त्यांची प्रकृती बरी होतीये, पण तसं काही झालं नाहीये। मुळात असं होतं की सतत ताप येत असल्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढता येत नव्हतं आणि गेले 40 दिवस हे जे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना अपयश आलं असंच म्हणू शकतो। आणि राजू श्रीवास्तव एक कॉमेडियन ज्यांनी सगळ्यांना हसवलं, भरभरून हसवलं, असा एक हसवणारा विनोदवीर आज आपल्यात नाहीये, आज आपल्यातून निघून गेलाय। ज्ञानदा। विनोद, धन्यवाद या माहितीबद्दल। वयाच्या अवघ्या 59व्या वर्षी आपल्या सर्वांना खळखळून हसायला लावणारा विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं। एम्स रुग्णालयात दिल्लीमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। जसं विनोदनं सांगितलं की स्टँडअप कॉमेडी या विषयाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं होतं। सुरुवातीच्या काळात दूरदर्शनच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे अनेक एकट्याचे शो हे घराघरात प्रत्येकाला हसवणारे शोज ठरलेले होते। एम्स रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलं होतं। जवळपास 1.25 महिन्याची ही झुंज अपयशी ठरली। हृदयविकाराचा झटका व्यायाम करतानाच आलेला होता आणि सातत्यानं त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत होते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी। राजू यांच्यासोबत काम केलेले सुनील पाल सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील जी, क्या यादें रहेंगी आपके मन में? राजू श्रीवास्तव जी फिलहाल तो हमारे साथ नहीं है, लेकिन आपकी यादें कैसे हैं उनके साथ? बहुत है यादें, बहुत सारी यादें हैं। हमारी तो करियर की शुरुआत ही उनके छत्र छाया में हुई थी, उनके आशीर्वाद से हुई थी, उनके सपोर्ट से हुई थी। हमने उनको देख देख के ही तो काम शुरू किया था। वो हमारे गुरु हैं, हमारे मुखिया हैं, हमारे बड़े भाई, हमारे परिवार में के सदस्य हैं और उनके बारे में ये जो न्यूज़ अभी मतलब सोचा भी नहीं था कि न्यूज़ ऐसी न्यूज़ आएगी। सुनील पालजी, आपला आणि त्यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे, तर शेवटची भेट कधी झाली होती आणि व्यक्ती म्हणून ते कसे लक्षात राहतील? व्यक्ती म्हणून खूप लक्षात राहणार, कारण लहान अशी ज्युनियर कलाकारांशी त्यांचं खूप प्रेम होतं, सिनियर्सची खूप रिस्पेक्ट करायचे आणि ज्युनियर्सची खूप स्नेह त्यांचा होता। प्रत्येकाशी भेटून त्यांना भेटण्याचा वेळ द्यायचा, त्यांना हालचाल विचारायचं, त्यांची मदत करायचं, त्यांना कामं देण्याचं काम त्यांनी खूप केलंय। भरपूर म्हणजे या क्षेत्रामध्ये सुद्धा, या आमच्या स्टँडअपच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे। त्यांनी या क्षेत्राला सुद्धा एक सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली। आज बरेचसे कामं लोक करतायत, बरेचसे या क्षेत्रामध्ये काम चालू आहे। ते राजू श्रीवास्तवच्या राजूंच्या कामाची देण आहे। तर आता ही आता म्हणजे होतकरू कलाकारांना त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं होतं। विनोद करताना म्हणजे तुम्ही जेव्हा कॉमेडियन असता तेव्हा तुमचं टायमिंग खूप जबरदस्त असणं गरजेचं होतं, जे टायमिंग राजू यांच्याकडे होतं। हे टायमिंग ते कसं साधायचे? नॅचरल, त्यांचं नॅचरल स्टाईलच आहे ते। स्टेजवर उभे राहून ते प्रत्येक माणसाची स्टाईल चित्र करायचे, त्यांचं खूप स्नेह होतं। आता काय सांगत होतो इकडं होत नाही खूप नाही, आपली परिस्थिती आम्ही समजू शकतो। आपण आपल्या भावना एबीपी माझा सोबत शेअर केल्यात, व्यक्त केल्यात, त्याबद्दल आपले आभार। तर राजू श्रीवास्तव यांचं निधन झालंय।
स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांनी मोठं नाव कमावलं होतं. काही जणांना लाफ्टर चॅलेंज नावाचा शो लक्षात असेल आणि त्या लाफ्टर चॅलेंज शोचे ते अक्षरशः राजा होते. हा शो त्यांनी गाजवलेला होता आणि सर्वांना हसवणारा चेहरा कायमचा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. 59व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांचं निधन झालंय. त्यांचं टायमिंग खूप जबरदस्त होतं, कारण एखादा विनोदवीर जेव्हा समोरच्या प्रेक्षकांना हसवत असतो तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत किंवा पॉज घेण्याची पद्धत, शब्द वापरण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि या सगळ्यामध्ये राजू श्रीवास्तव हे बादशाह होते. राजू श्रीवास्तव यांनी सातत्यानं लोकांना हसवलं. खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपलं करिअर घडवलेलं होतं. ते मोठे झालेले होते. आणि जसं सुनील पाल ज्यांनी त्यांच्यासोबत खूप वर्ष काम केलं, त्यांनी हेच सांगितलं की आपल्या सहकलाकारांना सोबत घेऊन जाणं, प्रत्येकाला प्रोत्साहन देणं, ही खरं तर कला त्यांना अवगत होती. ते टायमिंगचे बादशाह होते आणि एक नॅचरल स्टाईल, एक नैसर्गिक स्टाईल त्यांची होती, ज्या स्टाईलमधनंच ते प्रत्येक शो पुढे न्यायचे, सर्वांना हसवायचे आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं होतं. गेले 42 दिवस दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार केले जात होते. त्यांची प्रकृती स्थिरावते, त्यांची तब्येत बरी होते, असे मेसेजेस त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शेअर केलेले होते. देशभरात ते जगभरातले त्यांचे चाहते प्रार्थना करायचे सातत्यानं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी. पण त्यांची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज आज संपलेली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या 59व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे नैराश्य आहे, टेन्शन आहे आणि याच टेन्शनमधनं आपल्याला दूर करण्याचं काम हे सगळे कॉमेडियन करत असतात. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे राजू श्रीवास्तव यांचं, जो विनोदवीर आज काळाच्या पडद्याआड जातोय. आपले प्रतिनिधी रवी जैन सध्या आपल्यासोबत आहेत. रवी, राजू श्रीवास्तव यांचं करिअर प्रचंड मोठं होतं. कुठल्या ठळक बाबी किंवा मुख्य गोष्टी सांगता येतील त्यांच्या करिअरमधल्या? जी ज्ञानदा, राजू श्रीवास्तव ने 80 के दशक से लोगों को हंसाना शुरू किया था. वो स्टेज पर कॉमिक एक्ट किया करते थे, स्टैंड अप कॉमेडियन करते थे. ये वो जमाना था जब टेलीविजन पे कॉमेडी शोज नहीं आते थे, टेलीविजन पर कॉमेडी रियलिटी शोज भी नहीं आते थे. और अब जो चलन है उससे पहले का जो चलन ये था कि स्टेज पर जॉनी लीवर और राजू श्रीवास्तव जैसे बड़े नाम जो हैं वो स्टेज पर परफॉर्म किया करते थे. तो राजू श्रीवास्तव ने कानपुर से मुंबई आकर एक लंबा संघर्ष किया, तमाम स्टेज शोज किए. स्टेज कॉमेडी के वो बहुत बड़े नाम थे, जैसे जॉनी लीवर बहुत बड़े नाम हुआ करते थे, वैसे ही राजू श्रीवास्तव ने अपना एक मकाम बनाया, संघर्ष किया. मुंबई आकर वो झुग्गियों में रहे, झोपड़पट्टी में रहे और वहां रहते हुए उन्होंने लगातार अपना संघर्ष जारी रखा. राजू श्रीवास्तव को बहुत ही टैलेंटेड शख्सियत माना जाता था, क्योंकि उनकी जो पकड़ थी कॉमेडी पर, उनका जो ऑब्जर्वेशन हुआ करता था, वो गांव से लेकर शहर तक हर जगह पर अपनी निगाह रखते थे. और लोगों की जो मनस्थिति होती है, वो किस तरह से बिहेव करते हैं, किस तरह से बर्ताव करते हैं, इस पर खास कॉमेडी किया करते थे. उनका जो गजोदर भैया का जो एक्ट हुआ करता था वो काफी मशहूर हुआ था. गांव का जो माहौल होता था उस पर वो कॉमेडी करते थे और गजोदर भैया बनकर वो आया करते थे स्टेज पर और बाद में कॉमेडी शोज में. और गजोदर भैया उनका बहुत ही पॉपुलर किरदार हुआ था. उन्होंने लालू प्रसाद यादव जो मुख्यमंत्री हुआ करते थे बिहार के, उनके सामने ही उनकी मिमिक्री की थी और लालू प्रसाद यादव ने भी इसे काफी पसंद किया था. बॉलीवुड के बड़े बड़े कलाकार, अमिताभ बच्चन की मिमिक्री करना उनकी खासियत रही है. वो बॉलीवुड के तमाम एक्टर्स के सामने ही उनकी मिमिक्री किया करते थे, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ कि किसी ने बुरा माना हो, किसी भी पॉलिटिशियन का उन्होंने स्टेज पर मजाक उड़ाया हो और उस पॉलिटिशियन ने बुरा माना हो या किसी बॉलीवुड कलाकार ने बुरा माना हो. बाद में वो द ग्रेट इंडियन कॉमेडी शो में उन्होंने हिस्सा लिया. हालांकि वो खिताब उन्होंने नहीं जीता, वो तीसरे नंबर पर आए, लेकिन वहां पर भी उन्होंने गजोदर भैया से लेकर जो अपने तमाम किरदार हैं उसको बखूबी पेश किया. इससे अगर और पहले जाने की हम बात करें तो पहले कैसेट का जमाना हुआ करता था. लोग कैसेट खरीद कर
लोगों के गाने सुना करते थे और कॉमेडी एक्ट जो है वो सुना करते थे। तो राजू श्रीवास्तव वो पहले शख्स थे जिन्होंने 1975 में आई शोले फिल्म, जो आइकॉनिक फिल्म मानी जाती है, उसमें गब्बर से लेकर बसंती से लेकर जय वीरू तक के तमाम लोगों की मिमिक्री की थी और वो काफी घर घर पॉपुलर हुआ था उस जमाने में, 80 के दशक में। उसी से प्रेरित होकर जो कई कॉमेडियंस हैं आज के, उसी से प्रेरित होकर कई कॉमेडियंस मुंबई आए थे, जिनमें से एक नवीन प्रभाकर का भी है, जिनमें से एक नाम सुनील पाल का भी है। राजू श्रीवास्तव की कॉमेडी सुनकर कई लोगों ने कॉमेडी स्टँडअप बरोबर आहे, त्यांना पाहून अनेकांनी आपलं करिअर सुरू केलं आणि कायमच सर्वांना प्रोत्साहन देणं, सोबत घेऊन चालणं ही राजू श्रीवास्तव यांची खासियत होती. खळखळून हसवण्यात त्यांचा हातखंडा होता, पण हाच हसवणारा चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेलाय. रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर राजू श्रीवास्तव यांनी एबीपी माझाची ही श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.